Today we are here to see chapter number 5, next lecture. I am Mr. P.P. Mangave, lecturer in Department of Mechanical Engineering at Sardin Institute of Technology, Polytechnic Hyderabad. We will be seeing the contents of press tool design, that is chapter number 5. Coming to the contents, we will be seeing what is a cutting die, what are different types of cutting die, what is a pilot, and what are different types of pilot. We will be seeing in this lecture. In the previous lecture, what are the different cutting forces, what are the methods to reduce the cutting forces at center of pressure, that has been explained by Mr. P.J. Patil sir. Now coming to the content, what is a cutting die? In press working tool or in press tool, a die that is used to perform operations like blanking or any other cutting operations is called as a cutting die. Based upon types of operations, the dies are classified into different types. आता बघा, कटिंग डाय म्हणजे काय, एखादं कटिंग और ब्लँकिंग ऑपरेशनसाठी जे काय आपल्याला डायज लागतात ते डाय म्हणजेच काय, फक्त तो डायचं शेप और डायची कॅव्हिटी अलॉंग विथ द पंच. दिस इज नथिंग बट अ कंप्लीट कटिंग डाय. आता बेस्ड अपॉन देअर ऑपरेशन्स दिस कटिंग डायज आर क्लासिफाइड ॲज बिलो. फर्स्ट इज अ सिंपल डाय, next is a compound die, next is a combination die, next is progressive die, next is transfer die, next is multiple die. तर हे सगळे काय आहेत, तर डिफरंट टाइप्स ऑफ कटिंग डायज आहेत. आता आपण वन बाय वन व्हॉट विल बी डुईंग, विल बी सीइंग व्हॉट इज अ सिंपल डाय, व्हॉट इज अ कंपाउंड डाय, व्हॉट इज अ कॉम्बिनेशन डाय, व्हॉट इज अ प्रोग्रेसिव्ह डाय, व्हॉट इज अ ट्रान्सफर डाय, and what is a multiple die. Now what is a simple die? A simple die is also known as a single action die. When a sheet metal process die perform only one operation in single stroke process, this operation may be any of one type, that is cutting or forming operation. These die sets are simple in configuration. आता एखादं सिंपल डाय म्हणजेच काय, एखादं सिंगल स्ट्रोक और सिंगल कटिंग ऑपरेशन मध्ये जेव्हा तुमचं प्रेस वर्किंग होतं किंवा प्रेस टूल मधून जे काही शीट मेटल मधून जे काही आपल्याला कटिंग करून मॅन्युफॅक्चर करायचे ते मॅन्युफॅक्चर होतं, त्या टाइप ऑफ डायला आपण काय म्हणतो, तर सिंगल डाय और अ सिंपल डाय. कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज अ कंपाउंड डाय. कंपाउंड डाय इज अ डाय दॅट परफॉर्म्स 2 or more ऑपरेशन्स इन अ सिंगल स्ट्रोक ऑफ प्रेस. आता इथं तुम्ही खाली एका कंपाउंड डायची फिगर बघत असता. फिगरमध्ये तुम्हाला काय दिसतंय, एक ब्लँकिंग पंच दिसतो आणि स्ट्रिपर दिसतो. तर आता खालच्या बाजूला दिस डार्क लाईन डिनोट्स द शीट मेटल अँड बिलो इज द शेप ऑफ द कॅव्हिटी अँड साइड लोकेट्स आर नथिंग बट द लोकेटिंग पिन्स. नाउ हियर what is to be manufactured or what product is manufactured in a compound die. In a compound die mostly if you consider, जर आपण बघितलं तर एखादं वॉशर कसं असतं, वॉशरला एक इंटरनल होल असतो. इट इज अ सिंपल शेप ऑफ अ कॉइन. त्याला एक कॉइनचा शेप असतो, सेंटरला होल असतो आणि एक आउटवर्ड डायमीटर असतो, दॅट इज सर्क्युलर शेप. म्हणजेच काय, आपल्याला शीट मेटलमधून एक सर्क्युलर कॉइन पहिला कट करावा लागेल राऊंड शेपचा, त्याच्यामध्ये पंचमधून एक ब्लँकिंग और यू कॅन सिम्पली से कटिंग ऑपरेशन, सेंटरला एक होल आपल्याला शीट मेटलमध्ये काय करावं लागेल, मशीन करावं लागेल. तर अशा पद्धतीचे जेव्हा आपण काय करतो, ऑपरेशन्स करतो, दॅट इज वी परफॉर्म 2 or more ऑपरेशन्स इन अ सिंगल स्ट्रोक. म्हणजेच काय, त्या शीटमधून ब्लँकिंग ऑपरेशन सुद्धा आपल्याला करावं लागतं, प्लस आपल्याला सेंटरला होल सुद्धा करावं लागतं. म्हणजेच काय, एकाच स्टेशनवर जेव्हा मोर दॅन 1 ऑपरेशन्स कॅरी आउट होतात, दॅट टाइप ऑफ अ कटिंग डाय कॅन बी कॉल्ड ॲज अ कंपाऊंड डाय. या फिगरमध्ये जर तुम्ही बघितलं तर काय होतं, वरच्या बाजूनं जेव्हा तुमचा हा काय ब्लँकिंग पंच असतो, तो काय करतो, एवढ्या पोर्शन ऑफ शीट मेटलला कट करणार आहे, प्लस खालच्या बाजूला पिअर्सिंग पंच आहे. पिअर्सिंग पंच आणि तुमचं जेव्हा काही ब्लँकिंग पंच एकमेकांना हिट करणार आहेत, तेव्हा तुमची शीट मेटल काय होणार आहे, तर एवढा ब्लँकचा पोर्शन पण कट होणार आहे आणि सेंटरला एक होल पण होणार आहे. म्हणजे याच्यातून तुम्ही एक सिंपल वॉशर काय करू शकणार आहे, तर मॅन्युफॅक्चर करू शकणार आहे. ओके, कमिंग टू द नेक्स्ट टाइप ऑफ अ डाय, दॅट इज अ कॉम्बिनेशन डाय. आता कॉम्बिनेशन डाय म्हणजे काय, द कॉम्बिनेशन डाय कॅन बी यूज टू परफॉर्म 1 or more ऑपरेशन इन अ सिंगल स्ट्रोक ऑफ प्रेस. इट इज डिफरंट फ्रॉम अदर ऑपरेशन. द कटिंग ऑपरेशन्स आर कंबाइंड विथ फोर्जिंग ऑपरेशन. आता कंपाऊंड डाय आणि कॉम्बिनेशन डाय मध्ये फरक हाच आहे
की कंपाऊंड डायमध्ये दोन्ही ऑपरेशन हे कटिंग और ब्लँकिंग ऑपरेशन्स असतात, पण कॉम्बिनेशन डायमध्ये कटिंग ऑपरेशन इज कंबाइंड विथ फोर्जिंग ऑपरेशन. म्हणजेच काय, या वेळेला तुम्ही काय करता, त्याच्या प्लास्टिक लिमिट इलास्टिक लिमिटच्या पुढे त्याला काय करता तर फोर्ज करता, म्हणजेच त्याचा शेप सुद्धा चेंज करता. आता ह्या कॉम्बिनेशन डायच्या फिगरमध्ये जर तुम्हाला खालच्या बाजूला दिसला असेल तर खालच्या बाजूला दिसला असेल तर तुमची जे काही डाय सेट आहे, त्यानंतर तुमची मेटल प्लेट इकडे फिक्स केली जाते. साईडला जे काही तुमचे जे काही पंच शेप आहे त्या पंच शेप प्रमाणे इथं ते कटिंग होणार आहे, आणि मधल्या बाजूचा जो काही पार्ट आहे तो या कॅव्हिटीमध्ये और ड्रॉइंग डायमध्ये त्याचा शेप घेणार आहे. म्हणजेच कटिंग ऑपरेशन इथं होणार आहे, एवढं तुमचं ब्लँक तयार होणार आहे, आणि जो काही रिमेनिंग ब्लँक झालेला पार्ट असणार आहे दॅट विल टेक द शेप ऑफ द ड्रॉइंग डाय. दॅट मीन्स द कटिंग ऑपरेशन ॲज वेल ॲज द फोर्जिंग ऑपरेशन. लक्षात ठेवायचं, कंपाऊंड डायमध्ये दोन्ही पण कटिंग ऑपरेशन होतात, आणि कॉम्बिनेशन डायमध्ये एक कटिंग ऑपरेशन आणि काय होतं तर दुसरं फोर्जिंग ऑपरेशन होतं. ओके, कमिंग टू द नेक्स्ट, दॅट इज अ प्रोग्रेसिव्ह डाय. आता तुम्हाला फिगरवरून आयडिया आलीच असेल, तर तुमच्या अप्पर साईडला प्रोग्रेसिव्ह डाय असेंब्ली जी काय आहे त्याच्यातून जे काय तुमचं फायनल प्रोडक्ट तयार होणार आहे दॅट विल बी दिस स्ट्रिप. आता ह्या स्ट्रिपमध्ये काय केलंय तर इक्वल डिस्टन्सवर 2 होल्स त्यांनी काय केलेत, मशीन केलेत. आता इनिशियली काय केलं जातं तर तुमची स्ट्रिप, समजा युअर मेटल स्ट्रिप और युअर शीट मेटल इज पासिंग फ्रॉम राईट साइड ऑफ दिस फिगर टू द लेफ्ट साइड ऑफ दिस फिगर. आता पहिला सुरुवातीला काय होणार आहे, जेव्हा तुम्ही मशीन स्ट्रिप तुमची पास करणार आहे ते त्याला लोकेट करणार आहे, पंच तुमचं खाली प्रेस करणार आहे. आता पंचला स्ट्रिपर प्लेट काय करणार आहे, गाईड करणार आहे. आता ह्या पिअर्सिंग पंचमधून तुमचं काय होणार आहे, ब्लँक इथं शीटवर कट होणार आहे. पुढच्या वेळेला जसं तुमची स्ट्रिप ॲडव्हान्स होईल, म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल वेन एव्हर यू कन्सिडर अ होल ऑफ 5 mm and this hole of a 7 mm or say 10 mm. Now here initially when the strip passes through this die, what happens is this punch holder takes this punch down. म्हणजेच काय, हा पंच होल्डर तुमच्या पंचला खाली घेऊन जाणार आहे. तुमचं पहिलं होल इथं मशीन होणार आहे, तेच होल पुढच्या बाजूला इथं जाऊन लोकेट झाल्यानंतर काय होणार आहे, तुमच्या मोठ्या डायमीटरचं ब्लँकिंग पंच काय होणार आहे, त्याला गाईड पिन मधून that will act on the previously drilled holes, or sorry, previously machined hole on the sheet metal. Now here what will happen, the 5 mm hole, for example 5 mm hole or previously machined sheet is again enlarged by using this larger diameter blanking punch. So what happens is single operation is performed by using multiple steps विथ अ सिंगल स्ट्रोक. म्हणजे एकच ऑपरेशन आहे, तुम्हाला काय करायचं आहे तर एक मोठं होल ड्रिल करायचं आहे, तर तुम्ही डायरेक्ट मोठं होल मशीन करायचं आहे, तर तुम्ही एक डायरेक्ट मशीन करण्याच्या ऐवजी किंवा त्याला डायरेक्ट पंचिंग ऑपरेशन करण्याच्या ऐवजी प्रिव्हियस तुम्ही काय करता, एक स्मॉल होल ड्रिल करता, तो स्मॉल होल पुढच्या पंचच्या समोर लोकेट करता त्याला, आणि तुमची जी काही पायलट पिन और गाईड पिन आहे ती बरोबर त्या होलला अटॅच होते, आणि तुमचं जे लार्जर डायमीटरचं जे काही तुमचं पंच असणार आहे दॅट विल हेल्प टू मशीन द शीट. सो हिअर बोथ द ऑपरेशन्स आर कॅरीड आउट सायमल्टेनियसली. म्हणजे सुरुवातीला काय होतं, तुमचे दोन्ही पंच एका वेळेलाच खाली येणार आहेत. म्हणजे तुम्ही एकदा शीट मेटल पुढे ढकलली किंवा तुमची शीट मेटल तुम्ही ॲडव्हान्स केली तर त्यावेळेला काय होणार आहे, पहिलं तुमचं शीट मेटल ह्या लोकेशनला असणार आहे, स्मॉलर डायमीटरच्या पंचला, तिथं एक स्मॉलर डायमीटरचं होल तुमचं ब्लँक होणार आहे और पंचिंग ऑपरेशन होणार आहे. त्याच्या पुढे तुमची शीट ॲडव्हान्स केल्यानंतर त्याच होलला और प्रिव्हियसली मशीन्ड शीट मेटलवरच्या होलला और ब्लँकिंग ऑपरेशन जिथे झाले तिथंच तुमचं पायलट काय करणार आहे, तुमच्या ब्लँकिंग पंचला परत इन्सर्ट करणार आहे. तर हे ऑपरेशन कंटिन्युअसली दॅट इज सायमल्टेनियसली. पंच होल्डर, एकाच पंच होल्डरला तुम्ही दोन जेव्हा वेगवेगळे प्रोग्रेसिव्ह ऑपरेशन और प्रोग्रेसिव्ह यू कॅन से कटिंग ऑपरेशन्स और ब्लँकिंग ऑपरेशन्स और पिअर्सिंग ऑपरेशन्स जेव्हा तुम्ही त्याच्यावर कॅरी आउट करताय तर तेव्हा इनिशियली पहिलं ऑपरेशन काय असतं, पिअर्सिंग, त्यानंतर नेक्स्ट ऑपरेशन इज ब्लँकिंग. हे जेव्हा तुम्ही दोन एका सिंगल स्ट्रोकमध्ये और स्टेप बाय स्टेप प्रोग्रेशन करत जाता, त्याच्या नावातच आहे प्रोग्रेसिव्ह डाय. दॅट इज द ऑपरेशन ऑफ ब्लँकिंग और ऑपरेशन ऑफ पंचिंग इज कॅरीड आउट इन अ प्रोग्रेसिव्ह मॅनर. म्हणजे स्टेप बाय स्टेप इनिशियली पिअर्स होतं, पिअर झाल्यानंतर पुढच्या तुमच्या जे काही लार्जर डायमीटर पंच आहे ब्लँकिंग पंच, त्याला ते गाईड करायला सोपं जातं. सो दॅट द गाईड पिन लॉक्स द लोकेशन ऑफ द शीट मेटल अँड देन द पंच
डज द ब्लँकिंग ऑपरेशन. यात एवढंच लक्षात ठेवायचं, दोन्ही पण ऑपरेशन एकाच वेळेला होत असतात. इनिशियल दोन्ही पण पंच तुमचे एकाच वेळेला तुमच्या शीट मेटलला हिट करत असतात. तर स्मॉलर डायमीटर पियर्स केलं जातं आणि लार्जर डायमीटर ब्लँकिंग केलं जातं. कमिंग टू द नेक्स्ट, दॅट इज ट्रान्सफर डाय. ट्रान्सफर डाय टाइप्स ऑफ, these are the types of dies which consist of a multiple station dies in which a metal blank moving from one station to next station like progressive die. The major difference is the progressive die having stroke move one station to another station, but transfer die having already cut blanks are transferred from station to station. आता बघा, प्रोग्रेसिव्ह डाय मध्ये काय केलं जातं, एकच कटिंग ऑपरेशन वेगवेगळ्या तुमच्या डायच्या स्टेशनमधून पास केलं जातं किंवा एकाच पंचला ते अटॅच केलेले असतात. पण तुमच्या ट्रान्सफर डायमध्ये काय केलेलं असतं, तर वेगवेगळे पंच होल्डर्स असतात. एका स्टेशनला पास करायचं, एक ऑपरेशन करायचं, त्यानंतर पुढच्या स्टेशनला पास करायचं, मग दुसरं ऑपरेशन करायचं. जसं आपण प्रिव्हियस फिगरमध्ये बघितलं. कुठल्या फिगरमध्ये, तर या फिगरमध्ये तुमचे दोन्ही पण जे काही पंचेस आहेत ते एका वेळेलाच खाली येतात, म्हणजेच काही सिंगल असेंब्ली आहे, डाय असेंब्ली. पण तुमच्या ट्रान्सफर डायमध्ये तसं होत नाही. तर वेगवेगळे 3, 4, 5 XYZ और n नंबर ऑफ असेंब्लीज असतील. एक ऑपरेशन एकावर करायचं, तिथून दुसऱ्या स्टेशनला जायचं. लक्षात आलं? तर दिस इज अ टाइप ऑफ अ ट्रान्सफर डाय. नेक्स्ट इज अ मल्टिपल डाय. मल्टिपल डायज आर युज्ड टू प्रोड्यूस 2 or more वर्क पीस ॲट अ टाइम. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ गँग डाय. जेव्हा आपल्याला एकपेक्षा जास्त वर्क पीस ॲट अ टाइम प्रोड्यूस करायचे असतात, तेव्हा आपण काय करतो, तर मल्टिपल डाय लावतो. तर सिंपल डाय, कंपाऊंड डाय, कॉम्बिनेशन डाय, प्रोग्रेसिव्ह डाय, ट्रान्सफर डाय अँड मल्टिपल डाय. दिस आर द डिफरंट टाइप्स ऑफ डाय असेंब्ली. नाव कमिंग टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज पायलट्स. व्हॉट आर पायलट्स? पायलट, द मेन पर्पज ऑफ अ पायलट इज टू पोझिशन द स्टॉक स्ट्रिप ॲक्युरेटली. पायलटचं मेन काम काय आहे, तर स्टॉक स्ट्रिपला ॲक्युरेट पोझिशनला ठेवणे. म्हणजेच काय, तुमचं जे काही पियर्सिंग, ब्लँकिंग और जे काही मस्टिंग ऑपरेशन असेल ते तुमचं पायलट काय करणार आहे, पंच ॲक्युरेट लोकेशनला लोकेट करून तुमच्या शीट मेटलला व्यवस्थित मशीनिंग करणार आहे. हे काम कोणाचं असतं, तर पायलटचं असतं. तर पायलट्स ऑल्सो ब्रिंग द स्टॉक स्ट्रिप इन टू प्रॉपर पोझिशन फॉर ब्लँकिंग अँड पियर्सिंग ऑपरेशन सायमल्टेनियसली. आता या पायलटची का गरज लागते? समजा जर एखाद्या पंचला तुम्ही पायलट यूज केलेलं नाही आहे, शीट मेटल तुम्ही डायरेक्ट फीड केली आहे, तर बऱ्याच वेळेला काय होते, तर इट मे गो बियॉन्ड द प्रॉपर पोझिशन ड्यू टू स्ट्रिप स्टॉप. इन सच सिच्युएशन पायलट टेक्स बॅक इट टू प्रॉपर पोझिशन इन अ डायरेक्शन अवे फ्रॉम द स्ट्रिप स्टॉप. तर बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या लोकेशनला जर समजा त्याची कॉन्सन्ट्रेसिटी किंवा त्याची अलाइनमेंट शीट मेटलची थोडीफार जरी मूव झाली, तरी पण काय होतं, तर वेगळ्या लोकेशनला मशीनिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं आपल्याला काय करावं लागतं, तर इनिशियली जर त्या पंचला तुम्ही पायलट लावला असेल, तर इनिशियली तो पायलट पहिला त्या लोकेट करतो. समजा जरी काही मिसअलाइनमेंट असेल तरी तो शीट मेटलला व्यवस्थित प्रॉपर अलाइन करतो अँड देन इट अलाउज द पंच टू पास थ्रू द शीट मेटल अँड देन टू द डाय कॅव्हिटी. म्हणजेच काय, पायलट ऑल्सो what it does, it also avoids preventing of the or prevents the bulking of the strip. आता याच वेळेला काय होतं, बऱ्याच वेळेला समजा जर स्ट्रिप तुमची व्यवस्थित लोकेशनला गेलेली नसेल आणि तुम्ही डायरेक्ट ब्लँकिंग और पंचिंग ऑपरेशन डायरेक्ट करत असाल, तर त्यावेळेला चान्सेस हे असतात की स्ट्रिप तुमची बल्क होऊ शकते किंवा चुकीच्या ठिकाणी त्याला मशीनिंग होऊ शकतं. तर हे सर्व गोष्टी आपण अवॉइड करायला काय केलेलं असतं, पायलटचा यूज केलेला असतं. आता पायलट या शब्दाचाच अर्थ आहे की गाईड करणे. म्हणजेच काय, पायलट इज अ डिव्हाइस दॅट गाइड्स द पंच टू प्रॉपरली लोकेट द स्ट्रिप ऑफ द शीट मेटल अँड प्रॉपरली मशीन ॲट द गिवन डिझायर्ड लोकेशन. आता आपल्याला त्याच्या डायमीटर बद्दल बघायचं आहे. डायमीटर ऑफ अ पायलट इज जनरली 0.002 to 0.003 इंच स्मॉलर दॅन द पंच डायमीटर. समजा तुमचं पंच डायमीटर एक 10 इंच असेल, तर त्यापेक्षा तुमचं पायलट काय असतं, तर दॅट मे बी 9.998 मीन्स दॅट इज 0.02 to 0.003 इंच स्मॉलर दॅन द पंच डायमीटर. पंच डायमीटरपेक्षा 0.002 और 0.003
इंचेस तुमचं पंच स्मॉलर असतं सो दॅट इट कॅन प्रिसाइजली लोकेट द शीट अँड लोकेशन where the machining operation is to be carried out on the sheet metal. आता next we will be seeing classification of pilots. Classification of pilots are classified as direct pilot, indirect pilot and spring loaded pilot. Now one by one we will be seeing what is direct pilot, indirect pilot and spring loaded pilot. Now what is a direct pilot? Direct pilots are mounted on the punch face. A direct pilot is as shown in the figure. It acts as a misfeed detector which detects overfeeding and underfeeding of the strip. If it finds misfeed, it actuates a switch to cut off the electric power to the press. आता डायरेक्ट पायलट म्हणजेच काय? डायरेक्ट पायलट म्हणजे हे तुमच्या पंचला डायरेक्ट एक पायलट फिट केलं जातं. आता या फेसलाच हे पायलट फिट केलं जातं. आता या पायलटचं काम काय? तर इट ॲक्ट्स ॲज मिसफीड डिटेक्टर. म्हणजे जर समजा तुमची शीट जी काही इथून येणार आहे आणि समजा तुमचा पंच आहे, पंचच्या फेसला हे तुमचं काय बसवलेलं आहे तर डायरेक्ट पायलट. आता जेव्हा तुमचा पंच वरून खाली येणार आहे आणि इथं तुमची शीट मेटल असणार आहे, तेव्हा समजा जर त्या शीटमध्ये काही मिसफीड झालं तर तुमची फेस काय करणार आहे, तुमच्या पंचच्या फेसवर बसवलेला डायरेक्ट पायलट काय करणार आहे तर इट विल कट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर ऑफ द प्रेस. म्हणजेच काय तुमचं जे काय मशीनिंग ऑपरेशन आहे ते कॅरी आउट करून देणार नाही आहे. म्हणजेच काय दॅट यू हॅव टू डिटेक्ट दॅट देर इज अ मिसफीड ऑर मिसलोकेटिंग ऑफ द शीट विच इज टू बी मशीन. मग तुम्हाला तुमची शीट परत अलाइन करून घ्यावी लागेल अँड देन अगेन यू हॅव टू स्टार्ट द प्रेस वर्किंग. ओके, सो डायरेक्ट पायलट इट इज फिटेड डायरेक्टली टू द फेस ऑफ द पंच. Next is indirect pilot. Indirect pilots is used with previously pierced hole at a certain distance from a blanking punches. आता बघा indirect pilot म्हणजेच काय, एखाद्या प्रिव्हियसली ड्रिल्ड होलला ते रेफरन्स घेऊन तुमचं जे काय इनडायरेक्ट पायलट आहे ते त्या लोकेशनला स्ट्रिपला लॉक करून ठेवतं आणि पुढचं ऑपरेशन पंचिंग किंवा ब्लँकिंगचं जे काही असेल ते दुसरं पंच तुमचं कॅरी आउट करतं. आता तुम्ही जर या ह्याच्यात बघितलं या फिगरमध्ये तर इनिशियली काय होतं तर जशी तुमची स्ट्रिप फीड केली जाते तसं तुमचं काय आहे ते पायलट काय करते इनडायरेक्टली त्या प्रिव्हियसली मशीन्ड होल्समध्ये शीट मेटलचं काय करतं तुमच्या शीटला लॉक करतं आणि जे आहे त्या डिझायर्ड लोकेशनला सपोर्ट केलं जातं. सो दिस इज नथिंग बट अ इनडायरेक्ट पायलट. कमिंग टू द लास्ट पॉइंट दॅट इज अ स्प्रिंग लोडेड पायलट. Spring loaded pilot generally used for workpiece having more than 1/16 inch thickness. 1/16 inch thickness पेक्षा जास्त वर्कपीसची थिकनेस असेल तर त्याला आपण काय करतो तर स्प्रिंग लोडेड पायलट्स फिट केले जातात. द स्प्रिंग लोडेड पायलट इज ॲज शोन इन फिगर. स्प्रिंग रिट्रॅक्ट्स द पायलट फ्रॉम मिसफीड. द पायलट पियर्सेस द होल इफ इट इज यूज्ड फॉर अ थिन प्लेट. तर या ह्याच्यात तुम्ही जर बघितलं तर एक कंप्लीट तुमची पंचची असेंब्ली आहे आणि इथं तुमचं जे काय आहे ते पायलटचं फेस आहे. तर जेव्हा तुमचं शीट मेटल इथून पास होणार आहे तुमचं पायलट पहिला डिटेक्ट करणार. पायलट डिटेक्ट केलं तर तुमचं पायलट त्या ॲक्युरेट डिझायर्ड शीटला लोकेशनला ठेवणार आणि देन दिस पायलट विल प्रेस इनसाइड आणि हे पंच कंप्लीट काय होणार आहे तर त्या तुमच्या शीट मेटलवर कटिंग किंवा ब्लँकिंग ऑपरेशन करणार आहे. जेव्हा हे कम्प्लिटली लोकेट करणार तेव्हा हे पायलट काय होणार आहे रिट्रॅक्ट करणार आहे आणि हे स्प्रिंगला कॉम्प्रेस करणार आहे. त्याच्यामुळे पायलट आत जाणार आहे. तुमचं जे काय पंच आणि डायचा शेप असणार आहे तो शेप आपण काय करू शकणार आहे तर तुमच्या शीट मेटलवर व्यवस्थित मशीनिंग करू शकणार आहे. सो दिस आर द डिफरंट टाइप्स ऑफ पायलट्स दॅट इज डायरेक्ट पायलट, इनडायरेक्ट पायलट अँड लास्ट वन इज द स्प्रिंग लोडेड पायलट. In the next lecture we will be seeing stops and knockouts. Okay, thank you.